नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज होत आहेत. अशातच एके ठिकाणी झालेल्या भाषणात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सावध केलं. ते म्हणाले की मराठी माणसासाठी शेवटची मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे असं समजा. रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका. आजूबाजूला लक्ष ठेवा, मतदार यादीवर लक्ष ठेवा. गाफील राहिलो तर मुंबई हातातून गेलीच म्हणून समजा. शत्रू सत्तेत आहे, आत्मसंतुष्ट राहू नका. तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीवर लक्ष ठेवा. राजकारण कसं चाललं आहे, मतदार यादीत काय चाललं आहे यावर लक्ष ठेवा. मतदार खरे आहेत की बनावट, तुम्हाला याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मराठी लोकांसाठी येणारी मुंबई महानगरपालिकेची शेवटची निवडणूक आहे असं समजा. जर आपण आत्मसंतुष्ट राहिलो तर महानगरपालिका आपल्या हातातून निसटून जाईल, म्हणून आत्मसंतुष्ट राहू नका असं राज ठाकरे म्हणतात. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेला हा संदेश त्यांच्या दृष्टीने आवश्यक आहे, कारण त्यातून मतदानाप्रती किती जागरूकता दाखवावी लागेल हे सांगण्याचा प्रयत्न ते करतायत. खरं तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा किंवा भाजपा विरोधकांचा जो पराभव झाला त्यानंतर वोट चोरीचा आरोप होऊ लागला. राज ठाकरेंनी त्या आरोपाला पुष्टी दिलेली आहे. त्यामुळेच मध्यंतरी सत्याचा मोर्चामध्ये ते सहभागी झाले होते. त्यामुळे सध्या सगळेच विरोधी पक्ष हे मतदान आणि मतदार याबाबत जागरूकता दाखवत आहेत. मतदार याद्या तपासू लागले आहेत, मतदारांकडे जाऊ लागले आहेत, त्यांच्या अडचणी समजून घेऊ लागले आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे. पण या निवडणुकीत जर अपयश आलं तर आपल्या हातून सगळंच निसटून जाईल. त्यामुळे ही शेवटचीच निवडणूक आहे असा निर्वाणीचा इशारा देण्याइतपत खरोखरच परिस्थिती राज ठाकरे यांच्या हातातून निसटली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. कदाचित आपल्या कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण व्हावा यासाठी भीती दाखवावी असाही प्रयत्न असू शकतो. खरं तर याआधी 2012मध्ये राज ठाकरे यांचे 27 नगरसेवक पालिकेत निवडून आलेले होते. त्यानंतर 2017मध्ये ती संख्या 7वर आली. पण त्यातील 6 नगरसेवक तत्कालीन एकसंध शिवसेनेत निघून गेले. तेव्हा राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता. या नगरसेवकांना विकत घेण्यात आले आहे असंही ते म्हणाले होते. आता अर्थातच परिस्थिती बदलली आहे. राज ठाकरे हेच आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत निवडणुकीत एकत्र उतरणार असल्याचं बोललं जाते. अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. पण असं असलं तरी शेवटची निवडणूक ठरेल असं जेव्हा राज ठाकरे म्हणतात तेव्हा त्यात नक्कीच काहीतरी अर्थ लपला आहे. जेवढी ताकद आहे तेवढी लावली तर आपले नगरसेवक निवडून येतील आणि तेव्हाच आपला निभाव राज्यातील किंवा स्थानिक पातळीवरील राजकारणात राहणार, हेच त्यामागचं कारण आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यावेळी मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाही. लोकसभेत तर त्यांनी उभं न राहण्याचाच निर्णय घेतला होता. पण आता पालिका निवडणुकीत त्यांना पूर्ण जोर लावावाच लागेल, कारण विधानसभेची निवडणूक 2029ला आहे. यंदाची निवडणूक झाल्यानंतर पुढची स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक 2030ला होईल. अशा सगळ्या परिस्थितीत स्थानिक राजकारणात जिवंत राहण्यासाठी या निवडणुका खूप महत्त्वाच्या आहेत. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे 230पेक्षा अधिक आमदार आहेत. अशा स्थितीत पाय रोवून उभं राहायचं असेल तर निवडणुकात काहीही करून थोड्या प्रमाणात तरी यश मिळवावंच लागेल. हा विचार राज ठाकरे करत असतील तर तो चूक नाही. त्यासाठीच उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीसोबत जाण्याची त्यांची तयारी आहे. ते जर स्वबळावर लढण्याचे ठरवतील तर अनेक स्पर्धकांमधून आपला उमेदवार निवडून आणण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे असेल. त्या अर्थानेच रात्र वैऱ्याची आहे, निवडणूक हातून निसटली तर पुढे कठीण परिस्थिती येईल हे ते कार्यकर्त्यांवर बिंबवण्याचा प्रयत्न करत असावे. अयोध्येत मंगळवारी प्रभू श्रीरामाच्या मंदिरात धर्मध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमात समाजवादी पक्षाचे स्थानिक खासदार अवधेश प्रसाद मात्र दिसले नाहीत. आपल्याला या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हतं असा दावा अवधेश प्रसाद यांनी केलाय. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की मी दलित समाजातील असल्याने मला रामलल्ला दरबारात धर्मध्वज स्थापन करण्यासाठी बोलावलं नाही. राम सर्वांचा आहे. माझी लढाई कुठलं पद किंवा निमंत्रणाशी नाही. सन्मान, बरोबरी आणि संविधानिक मर्यादेचा हा विषय आहे असं अवधेश प्रसाद म्हणतात. याआधी जेव्हा त्यांना निमंत्रणाविषयी विचारण्यात आलं तेव्हा निमंत्रण मिळालं की मी पायात चप्पलही न घालता तातडीने राम मंदिरात जाईन असं ते म्हणाले होते. मात्र आता त्यांनी आपली भूमिका बदलताना व्हिक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केलाय. आपण दलित आहोत त्यामुळे आपल्याला बोलावलेलं नाही असं ते म्हणतात.
त्याचवेळी सहारणपूरचे काँग्रेस खासदार इम्रान मसूदही म्हणतात की ते दलित असल्यामुळे त्यांना बोलावलं नसेल. खरं तर समाजवादी पक्षालाच मुळात राम मंदिर उभं राहिलं याबद्दल प्रचंड असूया आहे. त्यांचे नेते अखिलेश यादव, ज्यांचे राजकारण उत्तर प्रदेशातच होत असते, ते अद्याप राम मंदिरात जाण्याचा मुहूर्त शोधू शकलेले नाहीत. अवधेश प्रसाद हे आता दलित कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत असले तरी ते खोटे बोलत आहेत हे लक्षात येते. 2024मध्ये ते आपल्या कुटुंबासह राम मंदिरात दर्शनासाठी गेलेले आहेत आणि त्याचे सगळे व्हिडिओ फोटो आजही सोशल मीडियात उपलब्ध आहेत. लोकांची स्मृती कमी असते खरं, पण एवढी नाही की वर्षभरापूर्वी अवधेश प्रसाद यांनी काय केलं हेही लोकांना लक्षात राहू नये. ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी गेल्याचं दिसतं. मग तेव्हा ते दलित नव्हते का असा प्रश्न त्यांना विचारावासा वाटतो. जर ते तेव्हाही दलित होते तर मग तेव्हा त्यांना प्रवेश कसा दिला? मुळात मंगळवारी जो धर्मध्वज राम मंदिराच्या कळसावर प्रस्थापित करण्यात आला त्यामुळे उत्तर प्रदेशातच नव्हे तर भारतात हिंदुत्ववादी राजकारणाचा पाया आणखी भक्कम झाला आहे. अवधेश प्रसाद याच अयोध्येत जिंकले, पण त्यांचा पक्ष मात्र राम मंदिराबाबत काय भूमिका घेत होता हे लोक विसरलेले नाही. तेव्हा आता हे दलित कार्ड खेळून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे एवढंच. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र आणि उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात हिंदीला पुन्हा विरोध केला. हिंदीची सक्ती जर आमच्यावर करण्यात आली तर आम्ही भाषायुद्ध छेडू असा इशारा त्यांनी दिलाय. स्टॅलिन यांचा DMK पक्ष हा तामिळनाडूमध्येच कार्यरत आहे. त्यांचा बाकीच्या राज्यात काही प्रभाव नाही, त्यामुळे ते राष्ट्रीय राजकारणात येण्याची तीळ मात्र शक्यता नाही. इंडिया आघाडीच्या रूपात ते राष्ट्रीय पक्षांच्या सोबत आहेत, पण त्या राजकारणात उतरून तिथे मोठं पद मिळवण्याची महत्वाकांक्षा या पक्षातील नेत्यांना नाही. स्वाभाविकच आपल्या तामिळनाडूपुरते राजकारण त्यांना करायचं आहे. त्यातून हिंदीला टोकदार विरोध होतो आहे. तामिळनाडूमध्ये आधीपासूनच भाषिक अस्मिता टोकदार आहेत, पण आता भारतीय जनता पार्टीची मुळं देशभरातील राजकारणात पसरू लागल्यानंतर त्याचा आपल्याला फटका बसू नये यासाठी भाषिक अस्मिता अधिक टोकदार करावी लागते. महाराष्ट्रातही हिंदी भाषेला विरोध करणारे पक्ष हे प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांचा उभाटा आणि मनसे हेच आहेत, कारण त्यांना राष्ट्रीय राजकारणात फार काही भवितव्य नाही, काही करून दाखवायचं नाही. उभाटाचे खासदार आहेत आणि ते दिल्लीत संसदेत हिंदीत बोलतात, हिंदीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतात, तेव्हा त्यांचा हिंदी विरोध हा डळमळीत आहे. पण ज्यांना राज्याच्या राजकारणाच्या तळ्यात डुंबायचं असतं त्यांना हिंदी भाषेचं आपण कट्टर विरोधक आहोत हे दाखवावं लागतं. त्यातून त्यांना राज्यातील राजकारणात आपलं स्थान पक्का करण्यास फायदा होतो एवढंच. ते राज्याच्या बाहेर पडले, राष्ट्रीय राजकारणात येऊ इच्छित असतील तर त्यांना हिंदी विरोधाचा अंगरखा काढून ठेवावा लागेल. काँग्रेस पक्ष हिंदी विरोधात हा टोकदारपणा दाखवत नाही, कारण त्यांचं राजकारण राष्ट्रीय आहे. जेव्हा उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेशात राजकारण करायचं तर हिंदी विरोध करून कसा चालेल हे काँग्रेसला चांगलं कळतं, पण ते कळण्याची स्टॅलिन यांना आवश्यकता नाही. म्हणूनच ते भाषायुद्ध छेडण्याची भाषा करू शकतात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.